मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वणी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता व अन्य कर थकबाकीदारांना 20% सूट देण्याचा तर नियमित कर भरणाऱ्यांनाही 15 व 10 असे 2 टप्प्यात सवलत देण्याचा ठराव ग्रामसभेत संमत झालाय। दरम्यान याच ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या सन 2026-27 या वर्षाच्या 4,86,75,000 रुपयांच्या अंदाजपत्रकासह काही बदल सुचवून मान्यता देण्यात आली आहे। वणी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या 13 नोव्हेंबर 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार खंडेराव महाराज मंदिर सभागृहात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर पाटोळे होते। ग्रामसभेचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी करीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मालमत्ता थकबाकी सवलत देण्याच्या शासन आदेशाचे वाचन केले। यावेळी ग्रामस्थांनी निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती अधिकाऱ्यांच्या सन 2025-26 या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम ही रकमी जमा केल्यास 50% सवलत देण्याच्या सूचित केलेल्या आदेशाला विरोध करीत अशा थकबाकीदारांना एक रकमी 20% थकबाकी सवलत देण्याचा तसेच नियमित करदात्यांनी सप्टेंबर महिन्याच्या आत कर भरल्यास 15% व डिसेंबर महिन्याच्या आत कर भरल्यास 10% कर सवलत देण्याचा ठराव करण्यात आला आहे। तसेच 2,400 रुपये केलेली नळपट्टी पूर्वीप्रमाणे 1,800 करण्याचा ठरावही करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या काही गाळेधारकांनी परवानगी न घेता 2 गाळे एकत्रित केल्याने इमारती संभाव्य धोका झाल्याने अशा गाळे मालकांवर कारवाई करण्यात यावी। लिलावात देण्यात आलेले गाळ्यांची परस्पर हस्तांतरण न करता पंचायतीने ताब्यात घेऊन फेर लिलाव करावा। ग्रामपंचायत शॉपिंग सेंटर मध्ये स्वच्छतागृहाची सोय करावी। पिंपळगाव रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या नवीन गाळ्यांचे फेर लिलाव व्हावे। ओझरखेड धरणावर सोलर यंत्रणेसाठी जागा मागणी करून सोलर यंत्रणा बसून वीज बिलावर होणारा खर्च कमी करावा। अंदाजपत्रकातील आठवडे बाजार व नियमित कर वसुलीची रक्कम कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 15 लाखांची तरतूद करावी आदी ठराव करण्यात आले। तसेच ग्रामनिधी विभागाच्या सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी 4,86,75,000 रुपयांची अंदाजपत्रकास तर पाणी पुरवठा विभागाच्या 2,15,55,000 रुपयांच्या अंदाजपत्रकास ग्रामस्थांनी काही बदल सुचवून मान्यता दिली आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, सदस्य राकेश थोरात, राहुल गांगुर्डे, किरण गांगुर्डे, जगन वाघ, विजय बर्डे, उज्ज्वला धूम, राकेश थोरात, नामदेव गवळी, कविता राऊत या ग्रामपंचायत सदस्यांसह रविकुमार सोनवणे, महेंद्र फारक, जमीर शेख, गणेशदादा देशमुख, सतीश जाधव, नामदेव पैठणे, सागर मोर, अनिल गांगुर्डे, गौतम गांगुर्डे, विलास जगताप, सुनील थोरात, अमोल देशमुख, जगदीश सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।